पवार या ठिकाणी म्हणजे मराठवाड्यात जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे त्याचा आढावा शरद पवार घेणार आहेत। आपण पाहतोय शरद पवार दाखल झाल्यानंतरची ही दृश्य त्यांच्या दौऱ्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल। आता ही जी दृश्य आपण पाहतोय ती आहेत सर्किट हाऊस मध्ये दाखल होतानाची। आपल्याला अगदी काही महिन्यांपूर्वीची जर आठवण असेल तर जेव्हा कोकणात वादळामुळे नुकसान झालेलं होतं त्यानंतरही तातडीनं दौरा करणारे नेते होते महाविकास आघाडीतले, ते म्हणजे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार। त्यावेळेलाही हा सवाल केला गेला होता की मुख्यमंत्री दौरा का करत नाही। आताही हा सवाल करण्यात आलेला होता। आता मुख्यमंत्री दौरा करणार आहेत हे स्पष्ट झालेले आहे। मात्र आजपासूनच शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा असेल। मराठवाडा दौऱ्यावर ते आहेत, 2 जिल्ह्यांची पाहणी करतील। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन ते पाहणी करतील, अधिकाऱ्यांशी संवाद साधतील, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील, स्थानिकांशी संवाद साधतील। काय नुकसान झालेलं आहे, काय त्यांना अपेक्षा आहे, कशा स्वरूपाची मदत तातडीनं देता येईल या सगळ्याचा आढावा शरद पवार या 2 दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान घेतील। सर्किट हाऊसमध्ये दाखल झाल्यानंतरची त्यांची लाईव्ह दृश्य आपण काही क्षणापूर्वीच पाहिलेली आहेत। शरद पवार यांच्या दौऱ्याचे अगदी क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच। अर्थात आपल्याला हे माहिती आहे की या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, सर्किट हाऊस मध्ये दाखल झालेले आहेत शरद पवार, तिथले काय अपडेट्स आहेत? नक्कीच अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आहे त्याच्या पाहणीसाठी 2 दिवसाच्या दौऱ्यावर शरद पवार आले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांचं सर्किट हाऊस या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी संबंधित नुकसानीशी संबंधित जे काही विभागाचे अधिकारी आहेत त्यांची अशी ते या ठिकाणी प्राथमिक चर्चा त्यांच्या बरोबर केली जाणार आहे। जवळपास अर्धा तास ते पाऊण तास हा चर्चेसाठी हा वेळ देण्यात आलेला आहे। नेमकं कोणत्या भागात किती नुकसान झालेलं आहे, आत्ताची काय नेमकी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांमध्ये नेमकी आता काय भावना आहे या संदर्भातला सगळा आढावा जो आहे तो प्राथमिक आढावा घेऊनच शरद पवार जे आहेत ते दौऱ्याची सुरुवात करणार आहेत असं दिसतंय। आणि एकूणच या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की सगळी प्रशासकीय यंत्रणा असतील किंवा इतर अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। पहिल्यांदा आता ते या बैठकीनंतर काक्रंबाकडे रवाना होणार आहेत, त्यानंतर सासुरी या गावाकडे जाऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत काय नेमकी सरकारकडून अपेक्षा आहे आणि किती प्रमाणात हे सगळं मोठं नुकसान झालेलं आहे याची प्रत्यक्ष पाहणी देखील करणार आहेत। आणि त्याची सुरुवात या दौऱ्याची जी आहे ती आता झालेली आहे आणि आता एक प्राथमिक बैठक अधिकाऱ्यांची जी आहे ती देखील आता सुरू होते। तर 2 दृश्य आपण आता पाहतो आहोत। तुळजापुरात शरद पवार दाखल झाले तेव्हाचे दृश्य, त्यानंतर सर्किट हाऊसवर ते पोहोचलेले आहेत। अर्थात आता सर्किट हाऊसमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, परिस्थितीचा आढावा घेणार आहेत त्या जिल्ह्यांमधल्या आणि त्यानंतरच प्रत्यक्ष पाहणीला शरद पवार सुरुवात करतील। आपल्याला माहिती आहे प्राथमिक आढावा आधी ते घेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यानंतरच प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात करून स्थानिकांशी, शेतकऱ्यांशी आणि नुकसान ज्यांचं झालेलं आहे अशांशी ते संवाद साधतील। सर्किट हाऊसवर दाखल झाले शरद पवार तेव्हाची ही दृश्य आणि त्यांचा संपूर्ण दौरा लाईव्ह आम्ही दाखवणार आहोत तुमच्यापर्यंत। अर्थात आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचे शिल्पकारांपैकी अर्थात शिल्पकार हे आहेत शरद पवार आणि त्यामुळेच पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना काय सूचना शरद पवार करतात आणि त्यानंतर कशा पद्धतीने प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हाती आणि प्रत्यक्ष नुकसानग्रस्त कुटुंबांच्या आणि व्यक्तींच्या हाती मदत पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळेच शरद पवार यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा। थेट या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी। राहुल, आता प्रत्यक्ष पाहणीला अगदी काही वेळातच शरद पवार यांच्या या दौऱ्याला किंवा प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? एकंदरीत बघितलं श्रुती तर आता काही वेळापूर्वी शरद पवार तुळजापूरला दाखल झाले। ज्या ठिकाणी मी आता सध्या उभा आहे काक्रंबावाडी हा सगळा परिसर आहे आणि या सगळ्या परिसरांमध्ये शरद पवार आज प्रत्यक्ष गाठीभेटी देत आहेत। एकंदरीत बघितलं तर आज दिवसभरात हा सगळा दौरा असणार आहे। 8 त्या 10 गावांना शरद पवार थेट भेटी देत आहेत। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर ग्राउंडवर सरकारपैकी कोणी आले नव्हतं। सुरुवात पवारांपासून होतीये। अजित पवारांनी काल दौरा केला, मात्र पवार हे या सगळ्या क्षेत्रातले एक जाणकार
नेते म्हणून ओळखले जातात. फक्त राज्यातच नाही तर देशात त्यांची कृषीमधून एक वेगळी छाप आहे, वेगळी ओळख आहे. आणि या शेतकऱ्यांसाठी नेमकं शरद पवार काय आश्वासन देतात काही नुकसान जर बघितलं साधारण शिवार सगळा वाहून गेलाय. काय अपेक्षा करताय? आता दौऱ्यांना सुरुवात झाली, स्वतः शरद पवार येत आहे. पवार साहेबांकडून आम्ही अपेक्षा एवढीच करतो, त्यांनी जाणकार नेते आहेत भारत देशाचे, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं पूर्ण गाळ वाहून गेलाय, जमिनी घासून गेलेत, झालं तर विहीर बुजलेत गाळाने, पुन्हा माती घासून गेलेली आहे, ठिबक गेले, स्प्रिंकलर गेले, घरांची पडझड झाली आहे. पुन्हा राहिलं तर जे विमा कंपनीचे चुकीची सर्वे करायले त्या माध्यमातून साहेबांनी त्यात लक्ष घालावं. पूर्ण ऑफलाईन अर्ज घ्यावे शेतकऱ्यांचे. शेतकरी 72 तासामध्ये शेतकरी बांधतच जाऊ शकत नाही. 72 तासाच्या आत तक्रार नोंदवावं लागते. तर ती विमा कंपनी 2% 5% कोऱ्यावर सह्या गेलेत. अनेक गोष्टी आहेत, अडचणी आहेत. सोयाबीन असेल किंवा इतर पिकं काय राहिले उरलंय शेतात? काय उरलं नाही. नुकसान झालं. किती सोयाबीन होतं? माझं एक 7 एकर होतं. 7 बॅगा. हा 7. काय म्हणजे काढलं होतं, हाती काय लागलं? काय काढून ढिगारा टाकला होता, तो ढिगाराच वाहून गेला. सगळं ढिगारा वाहून गेला. मग त्याचे पंचनामे येते अजून काही? काहीच नाही अजून. आता पवार साहेब येऊन गेल्यानंतर होईल पंचनामा. नाही असं नाही. ते शेतकऱ्याचे जनते राजे म्हणून जाहीर आहे त्याच्यामुळं त्यांनी आल्यानंतर पंचनाम्याला वेग येईल अशी अपेक्षा आहे. पंचनाम्याला वेग येईल म्हणतायत, अपेक्षा आहे. समोरचं शिवार मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. श्रुती, तळ जणू काय इथं झालं होतं की काय, आणि दगड माती गोटे जो पाषाण जे आहे ते खाली उरलेलं आहे. जरी वापसा झाला, जरी इथं पाणी निघून गेलं तर अशा ह्याच्यामध्ये नेमकं शेती करायची कशी? कारण तिथं काहीच उरलेलं नाहीये, कसली माती उरलेली नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा पाऊस झाल्यानंतर आजूबाजूची सगळी तळी जी आहेत ती पूर्ण भरलेली आहेत. गाळ जर टाकायचा असेल तर त्यावेळी देखील तळ्यामध्ये पाणी नसावं लागतं. तो गाळ जर इथे टाकायचं झालं मात्र याची देखील पुढच्या 2 वर्षात व्यवस्था होणार नाही. म्हणजे नुकसान फक्त या वर्षीचं नाहीये, पुढच्या कित्येक वर्षांसाठी शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय. शेतातली सुपीक माती हीच जर वाहून गेली तर पिकांच्या नुकसानाची नेमकी कशी अशी तुलना करावी हा सुद्धा मुद्दा आहे. त्यामुळं शरद पवार ज्यावेळी या ठिकाणी येतील, दौरे होतील आज दिवसभरात, त्यानंतर या नुकसानाचा एक अंदाज, उद्या त्यांची पत्रकार परिषद देखील आहे. मुळात राज्य सरकारला शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाचा अंदाज तरी येतोय का, या दौऱ्यानंतरच कदाचित ते स्पष्ट होईल. श्रुती, निश्चितच राहुल, तुमच्याकडून अपडेट्स आम्ही घेणार आहोतच. मात्र आता आपण काही वेळापूर्वीची दृश्य पाहिलेली होती सर्किट हाऊसमध्ये दाखल होतानाची, त्यांची ही दृश्य आपण पाहतोय. अगदी काही मिनिटांचा त्यांनी या ठिकाणी प्राथमिक आढावा घेतलेला आहे आणि आता प्रत्यक्ष पाहणीसाठी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सर्किट हाऊसमधून ते बाहेर पडल्याची माहिती आहे, प्राथमिक माहिती त्यांनी घेतलेली आहे. राहुल, जर आपण पाहायचं झालं तर शरद पवार यांच्याकडून आता सुद्धा एका शेतकऱ्याच्या बोलण्यातून आलेलं आहे की शरद पवार हे आल्यानंतर पंचनाम्यांना वेग येईल अशी त्यांना अपेक्षा आहे. म्हणजे अर्थातच सरकारकडून कुणीतरी एक जाणकार येत आहे, प्रत्यक्ष सरकारमधलं कुणीतरी आपल्यापर्यंत पोहोचतंय, ही भावना निर्माण होणं महत्वाचं होतं आणि त्यामुळेच शरद पवार यांचा हा दौरा त्यासाठीच महत्वाचा. अगदी बरोबर आहे श्रुती. खरं तर नियम, निकष आणि अटी या सगळ्यांवर पंचनामे होतील, यावर राजकारण देखील होईल, अनेक गोष्टी होतील. मात्र सध्या जी गरज आहे ते शेतकऱ्याच्या बांधावर उतरून राहुल अगदी काही सेकंद तुम्हाला थांबवतेय. शरद पवार काकरंबा वाडीसाठी रवाना झालेले आहेत, त्यावेळेसची लाईव्ह दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा आता शरद पवार दाखल होतील. राहुल, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी म्हणजे काकरंबा वाडीत अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. राहुल, तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधणार होतात. श्रुती, 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे तुळजापूर पासून काकरंब्याचं. साधारण 5 किलोमीटर, 5 ते 7 किलोमीटर आहे. शरद पवार 5-10 मिनिटात इथं पोहोचतील. पण त्याआधी काही तरुण शेतकरी देखील आहेत. मागे देखील तुम्ही बोलत होतात की या ठिकाणी आता शेती करणं कितपत अवघड आहे. सर, आता शेती करणं म्हणजे आता आमचं पुढचं काय पूर्ण रब्बीचं नियोजन सगळं ढासळलेलं आहे आणि ह्या उत्पन्न घेण्यासाठी आम्ही बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे. ते उत्पन्न तर गेलेलं आहे, त्याबरोबर आमची माती गेलेली आहे. त्यामुळं सरकारने जेवढं होईल तेवढं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. नाहीतर शेतकरी यामधून जगू शकणार नाही. मी शिक्षण करून ह्या क्षेत्रामध्ये पडलेलो आहे. कुठेही नोकरीच्या मागे न लागता शेतीप्रधान देश आहे आपला. आणि आज मला माननीय श्री शरद पवार साहेबांकडून खूप अपेक्षा आहेत, कारण त्यांना शेती प्रश्नाची जाण आहे. ते देशाचे माजी कृषी मंत्री राहिलेले आहेत, तरी त्यांनी
ही पाहणी करून लवकरात लवकर आम्हाला मदत जाहीर निश्चित करावी. निश्चितच आणि राहुल, आमच्या मदत पाठीशी लवकरात लवकर मिळावी हीच अपेक्षा प्रत्येकाची आहे. राज्यातल्या प्रत्येक शेतकरी मदतीकडेच डोळे लावून बसलेला आहे. राहुल, पुन्हा येतोच तुमच्याकडे, काही सेकंद थांबवतोय. आपण पवार यांचा जो ताफा निघालेला आहे, शरद पवार यांचा ताफा, त्याच्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत भूषण पाटील, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. भूषण, किती वेळात काकरंबावाडीत दाखल होतील पवार? आता खरं तर प्राथमिक आढावा त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला आणि ते लागलीच या सगळ्या दौऱ्यासाठी आता बाहेर पडलेले आहेत. आता काकरंबावाडीकडे त्यांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने सगळ्या अधिकारी आहेत किंवा इतर जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये हा सगळा ताफा जो आहे तो काकरंबावाडीमध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या पाहणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे. आपण खरं तर शरद पवार यांच्या दौऱ्याकडून शेतकऱ्यांना असेल किंवा युवा शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांनी यामध्ये आता लक्ष घालावं अशी जे काय आणि प्रत्यक्ष दौरा जो सुरुवात केलेला आहे तो शरद पवार यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे आता काय नेमकं ते संवाद साधतात आणि काय शेतकऱ्यांना कशा प्रकारे व्यसन मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर जे काही नुकसान झालं आहे, नुकसान अगदी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. अगदी हजारो हेक्टर शेती जी आहे ती निश्चित हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. भूषण, पुन्हा येऊच तुमच्याकडे थेट जाणार आहोत. काकरंबावाडी ज्या ठिकाणी आता शरद पवार अगदी थोड्याच वेळात दाखल होतील त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत. राहुल जोरी यांच्याकडे मी जाणार आहे. राहुल, अगदी तुमच्या सोबत शेतकरी आहेत त्यामुळे त्यांना विचारा, अगदी तातडीची मदत त्यांना काय अपेक्षित आहे या ठाकरे सरकारकडून? अजून खरं बघितलं तर 5 ते 10 मिनिटात शेतकरी इथे येतील. मोठ्या संख्येने इथं लोक जमलेली आहेत. खरं तर माध्यमांचे प्रतिनिधी देखील तितक्याच मोठ्या संख्येने इथं आहेत. अजून काही वयोवृद्ध शेतकरी देखील आहेत. काय अपेक्षा आहेत? काय शेतातली परिस्थिती काय? काय खरडून गेलं, ढीग वाहून गेला पाण्यानं, काय करायचं? वाहून गेला, रान खरडून गेलं, ताली गेल्या समध्या. हो, आता हे पेरायचं कसं? काय सरकारने काय मदत करावी? सरकारनं हेक्टरी 50,000 तर मदत करावी, ही ताली टाकून द्यावी आम्हाला. हो, गेले, वाहून गेले, काय करायचं? ते वारला ऍक्सिडेंट मध्ये. ती सून हाय, तिची 2-3 लेकरं, त्या धाकट्या पोराची 2 लेकरं. ही समजायला ह्याच्यावर सोयाबीनवर जतन करायचं होतं म्हणून ही सोयाबीन फिरली होती. सगळं अक्षरशः तळमळ आपण बघतोय. श्रुती, वयोवृद्ध शेतकरी आहेत. सोयाबीन सगळंच गेलंय. अपेक्षा एवढीच आहे, काहीतरी मदत मिळावी, तात्काळ मदत मिळावी. ठाकरे सरकार नेमकं या मदतीसाठी कशा पद्धतीनं समोर येतंय हे सगळे आता इथली लोक वाट बघतायत. श्रुती, निश्चितच राहुल, अगदी थोड्याच वेळात शरद पवार स्वतः काकरंबावाडीत येणार आहेत आणि ते येतील म्हणून मोठ्या संख्येनं शेतकरी आणि ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. अर्थात अपेक्षा आहेत या दौऱ्याकडून त्यांना. पवार यांचं 5 ते 10 मिनिटं, अगदी 5व्या मिनिटाला इथं आगमन होईल. सुरक्षा पथक या ठिकाणी पोहोचलंय. सुरक्षेचा आढावा होतोय. मोठ्या संख्येनं शेतकरी तर नक्कीच आहेत, पण सध्याची परिस्थिती बघितली तर गेल्या आठवडाभर अजून सरकारी यंत्रणेपैकी पंचनामे असतील, इतर गोष्टी असतील, त्या होत नव्हत्या. कदाचित या दौऱ्यानंतर, कारण महाविकास आघाडीचं समीकरण ज्यांनी बसवलं ते शरद पवार या ठिकाणी येत आहेत. दौरे झाल्यानंतर एक या सगळ्या सरकारचे एक महत्वाचे सल्लागार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री असतील किंवा इतर सगळे असतील ते देखील त्या ठिकाणी बसतात. मोठ्या संख्येने शेतकरी आलेले आहेत. शरद पवार यांच्या गाडीचा ताफा देखील दाखल झालेला आहे. श्रुती, पोलीस सुरक्षा पथक असेल, याचबरोबर आता समोर जर बघितलं आपण बघतोय की ताफा या ठिकाणी आलेला आहे. निश्चितच आपण हे लाईव्ह सगळे दृश्य घेणार आहोत. शरद पवार यांचा ताफा जो आहे तो आता पोहोचलेला आहे. भूषण, मी तुमच्याकडे येते. भूषण, काकरंबावाडीत पोहोचलेत शरद पवार?
क्षणामध्ये शरद पवार जे आहे ते साखरंबामध्ये पोहोचणार आहेत आणि हा सगळा आढावा जो आहे तो घेणार आहेत. आपल्याला माहित आहे की ऊस शेती असेल त्याचबरोबर इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आणि तसा अनुभव जो आहे तो या रस्त्याच्या प्रत्येक चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आस लावून बसलेले आहेत. आपण बघतो की कशा पद्धतीने त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न असेल किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या सगळ्या शेतकऱ्यांचा होतोय. आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावा एवढीच या सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि आता आपण बघतोय की अगदी काही क्षणामध्ये अकरमच्या शेतामध्ये पाहणी होणार होती तिथं ते पोहोचणार आहेत आणि ही सगळी पाहणी जी आहे ती करणार आहेत. आपण बघतोय शरद पवार यांचा ताफा पुन्हा एकदा वळून ज्या ठिकाणी जी पाहणी केली जाणार आहे त्या ठिकाणी आलेला आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी आहेत किंवा इतर लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या सोबत आहेत. प्रशासनातील अधिकारी देखील सोबत आहेत आणि शेतकरी सकाळपासून या ठिकाणी त्यांची वाट पाहत होते आणि अखेर शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, दाखल झालेले आहेत. भूषण, तुम्ही राहाच आमच्या सोबत. राहुल तुमच्याकडे येतोय. शरद पवार दाखल झालेले आहेत काक्रंबावाडीत. ज्या ठिकाणी शेतीचं सगळ्यात मोठं नुकसान झालंय त्या ठिकाणी सध्या शरद पवार पोहोचलेत. काक्रंबा गावचे अनेक शेतकरी जे आहेत ते या आधीपासूनच खरं तर सकाळपासून या ठिकाणी होते आणि त्यानंतर बाजूचा जो शिवार आहे ज्या ठिकाणी सगळ्यात मोठं नुकसान झालंय आणि संपूर्ण शिवारच वाहून गेलाय त्या ठिकाणची पाहणी करतायत. एकंदरीत शेतीचा कुठलाही प्रश्न असेल ज्यावेळेस शरद पवार दौरा करतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूर सांगलीचा महापूर असेल त्यावेळी देखील शरद पवार यांनी दौरे केले होते. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार नव्हतं, आता सत्तेत आहेत, सरकारमध्ये आहेत. हा पाहणी दौरा झाल्यानंतर नेमकं ठाकरे सरकारला काय सूचना शरद पवार करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितली तर प्रचंड मोठं नुकसान या भागाचं आहे. त्या ठिकाणी ते स्वतः देखील जात आहेत, स्थानिक शेतकरी असतील यांच्याशी देखील ते संवाद साधतायत. पण समोरचा शिवार जो आहे श्रुती या ठिकाणची निवड यासाठी करण्यात आली. आपण बघतोय की काही ठिकाणी पाणी जे आहे ते अजूनही वाहतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळा शिवार जो आहे तो देखील वाहून गेलाय. काही स्थानिक शेतकरी त्यांच्याशी चर्चा करतायत. एकंदरीत स्थानिकांशी बोलल्यानंतरच या सगळ्या संदर्भात 8 ते 10 गावांच्या आज भेटी होतील आणि भेटीनंतर उद्या सविस्तर पत्रकार परिषद शरद पवार घेतील. त्यामध्ये नेमकं ते काय बोलतायत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष. मात्र थोडंसं राहुल तुम्हाला थांबवतोय, संवाद साधला जातोय त्या ठिकाणी, माहिती घेत आहेत शरद पवार. थेट तिथली दृश्य आपण पाहूया. तर हीच ती नुकसानग्रस्त शेती आहे ज्याची आता माहिती स्वतः शरद पवार गंजा करून ठेवलेला आणि दुसरा विषय असा आहे की जमीन काढून पूर्ण दगड आणि काही येते आहे हे गाव जिल्हा बँकेत ऑफलाईन पैसे भरले त्यामुळे सर आपण घेण्याची परवानगी धोरणात निर्णय आवश्यक आहे. पण आम्ही पंचनाम्यात या सगळ्या गोष्टी घेत आहोत सर.
शेतकरी पण आले बंद केला त्यांनी बंद केला वाटतं आम्ही बंद करतोय सर घुमा केला क्षेत्र इथं सगळं घासून गेलं राहुल सर थोडं दादा मोबाईल मागे मोबाईल हे चित्र असणार आहे तर दृश्यही आपण पाहतोय शरद पवार आता शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। आधी त्यांनी माहिती घेतलेली होती संपूर्ण त्या भागाची, त्या ठिकाणी किती नुकसान झालेलं आहे, कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे, शेती अक्षरशः खरडून गेलेली आहे शेतकऱ्यांची। आणि फक्त हेच वर्ष नाही तर पुढचं वर्ष सुद्धा वाया गेलेलं आहे शेतकऱ्यांचं आणि त्यामुळे इथला शेतकरी हतबल झालेला होता। काय करायचं, लेकरा बाळांना कसं खायला घालायचं हा प्रश्न मगाशीही काही एक वयोवृद्ध शेतकरी होता त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या तोंडून हा ते प्रश्न उपस्थित झाला होता की त्या लेकरा बाळांना खायला काय घालू। त्यामुळे शरद पवार इथं आले, त्यांनी पाहणी केलेली आहे, माहिती घेतलेली आहे आणि काही शेतकऱ्यांशीही संवाद साधलेला आहे। पुन्हा एकदा त्यांच्या गाडीत बसतानाची त्यांची संवाद साधल्यानंतर, पाहणी केल्यानंतर गाडीत बसतानाची ही लाईव्ह दृश्य। अर्थात काक्रंबा वाडी या ठिकाणी मोठं नुकसान शेतीचं झालेलं होतं। सोयाबीनच्या गंजी अक्षरशः ज्या काढून ठेवलेल्या होत्या शेतात त्याचं नुकसान झालेलं होतं। शेतकरी म्हणतोय आता हातात काहीही राहिलेले नाहीये आणि त्यामुळे सण साजरा करणं हा तर मोठा प्रश्न असणारच आहे। मात्र या पुढच्या काळात आता लेकरा बाळांना खायला काय घालायचं, त्यांचं भविष्य काय हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यापुढे उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे शरद पवार इथे आल्यानंतर या शेतकऱ्यांना आशा होत्या, अपेक्षा होत्या की आता नक्कीच लवकरात लवकर प्रशासकीय यंत्रणेच्या हालचाली वाढतील, तातडीनं पंचनामे केले जातील, तातडीने हालचाली पुढच्या होतील आणि हातात काही मदत मिळेल। काक्रंबा वाडीतली ही दृश्य आपण पाहतोय आता। काक्रंबा वाडीत आढावा घेतलेला आहे पवार यांनी। उस्मानाबादचा दौरा त्यांचा असणार आहे, 2 दिवसाचा मराठवाडा दौरा। सुरुवात त्याची काक्रंबा वाडी इथून झालेली आहे। काक्रंबा वाडीचा आढावा घेऊन आता शरद पवार पुढे निघालेले आहेत। शरद पवार यांचा ताफा काक्रंबा वाडीतून निघतानाची दृश्य 5 ते 10 मिनिटं जवळपास ते या ठिकाणी होते। काक्रंबा वाडीत दाखल झालेले होते, आढावा घेतला त्यांनी, परिस्थितीचा पाहणी केलेली आहे, प्रत्यक्ष संवाद साधलाय शेतकऱ्यांशी आणि आता ते या ठिकाणाहून पुढे निघाले।